साहित्यनगरी कोवाडमध्ये जयवंत जाधव यांच्या मार्मिक ठोसे वात्रटिका संग्रहाचं दिमाखात प्रकाशन, कोवाडची साहित्य परंपरा पुढे नेत प्रभावी लेखनाचा नवा ठसा, कोवाड येथे साहित्यनगरीची ओळख अधिक दृढ। चंदगड तालुक्यातील कोवाड येथे साहित्य नगरीची ओळख अधिक दृढ करत ज्येष्ठ कवी लेखक जयवंत जाधव यांच्या मार्मिक ठोसे या वात्रटिका संग्रहाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पडले। कोवाड येथे आयोजित साहित्यिक कार्यक्रमात तरुण भारतचे चंदगड तालुका प्रतिनिधी तथा साहित्यिक विजयकुमार दळवी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील, श्रीराम पचिंद्रे, अरुण काकडे, पांडुरंग जाधव, अशोकराव देसाई, कलापना भोगन, कोवाडच्या सरपंच अनिता भोगन तसेच विनायक कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते। साहित्यिक विचार, सामाजिक जाणीवा आणि शब्दाची धार यांचा सुरेख संगम या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला। कोवाडच्या समृद्ध साहित्य परंपरेचा वारसा पुढे नेत जयवंत जाधव हे स्वामिका रणजित देसाई यांच्या प्रभावी लेखन परंपरेचे आजचे प्रतिनिधी मानले जातात। त्यांच्या लेखनात ग्रामीण वास्तव, सामाजिक विसंगती, मानवी स्वभावातील विरोधाभास आणि बोचरी सत्यता ठळकपणे उमटते। मार्मिक ठोसे या वात्रटिका संग्रहातून त्यांनी विनोदाच्या आवरणात समाजातील कुरूप वास्तवावर नेमके आणि ठसठशीत प्रहार केले आहेत। यापूर्वी होरपळ, काहूर हे कविता संग्रह, कौल हा कथासंग्रह तसेच वळणं आणि वळण ही आत्मकथा प्रकाशित होऊन वाचक आणि समीक्षकांकडून विशेष दाद मिळवली आहे। त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा दमसा पुरस्कार, करवीर साहित्य परिषदेचा कसाब पुरस्कार, गंगाधर न्यूजपेपर उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार तसेच साहित्यिक पांडुरंग कुंभार प्रतिष्ठानचा वेगळ्या वाटा उत्कृष्ट चारित्र्य पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे। मार्मिक ठोसे हा ग्रंथ केवळ विनोदापुरता मर्यादित न राहता समाजाला आरसा दाखवणारा, वाचकाला अंतर्मुख करणारा आणि साहित्याच्या माध्यमातून सामाजिक जागृती घडवणारा ठोस प्रयत्न असल्याची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली। या प्रकाशनामुळे कोवाडच्या साहित्यिक वैभवात आणखी एक तेजस्वी पान जोडले गेले आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।